तर या सर्व प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात. असं पत्र माहिती मला नाही. हे त्यांचं कॉन्फिडेन्शियल विषय आहे. त्यांनी जेव्हा ते माहिती सादर करतील कोर्टाला आणि ते ऑफिशियली कोर्टातून येईल तेव्हाच मी त्याच्यावर भाष्य करेन. तुमच्या म्हणण्यावर करणार नाही. 1500 पानाचं दोषारोपपत्र दाखल केलंय. त्याच्यात काय लिहिले तुम्ही वाचलंय? असं म्हणलं तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल करावं लागेल. ओके, नाही त्याच्यात असं मला कशी माहित असेल? ती गृहमंत्रालयाच माहिती असेल. वीटची कुठेतरी बदनामी होते आता मला तर वाटतं तो विषय मागे पडलाय. पण तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे की हेच प्रश्न विचार. अजिबात तो विषय आता एक तुमच्या पुण्यात आहे मी. आता त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना. ते प्रश्न विचारा ना. मी पुण्यात आले. तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही. त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना. काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून. त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने. हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत.